बांधव म्हणून त्या आंदोलनाकडे कसं पाहताय? ह्या महाराष्ट्रामध्ये आमच्या धनगर समाजाला असं कळतं की चाललंय काय नेमकं. हे असलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पाहिलंय आम्ही. सकाळी गेले आणि संध्याकाळी वापस. असलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पहिलीच बार बघितलंय आम्ही. त्यामुळं दीपक बोराडे साहेबांना एक विनंती आहे. हे काल हाके साहेब जे बोलले, हाके साहेबावर जे बोलले, गोपीचंद पडळकर साहेबावर जे बोलले, तर तुम्ही मुंबईला आझाद मैदानावर नेमकं हाके साहेब गोपीचंद पडळकर साहेबावर टीका टिप्पणी करायसाठी गेले होते का धनगर समाजाला न्याय देण्यासाठी गेले होते? बोराडे साहेबाला विनंती आहे की असं बोलू नका. यापुढे बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील धनगर समाज खपवून घेतला जाणार नाही. बरं, त्यांनी सांगितलं की एकीकडे हाकेंनी पाकिट घेऊन बोलू नये, हाकेंचे कार्यकर्ता आहेत. एकीकडे तुम्हाला वाटतं का तुमच्या धनगर समाजामध्ये दोन गट पडलेत? दोन गट पडायचा काही विषय नाही. गोपीचंद पडळकर साहेब आणि लक्ष्मण हाके साहेब हे सुरुवातीपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढतात. हाके साहेबांनी पहिल्यांदा बारामतीमध्ये मोर्चा काढला, हे दीपक बोराडेला पण माहिती. आणि आज यांच्यासोबत जे गेलेले कार्यकर्ते होते, तुम्हाला फोटो दाखवतो मी, कोण आहेत बघा. नाही सगळे कार्यकर्ते कोण आहेत, माझ्याकडे फोटो आहेत टोटल. आता त्यांना माहिती आहे कोणाचे कार्यकर्ते आहेत, काय आहेत ते काही सांगायची गरज नाही. बोराडे साहेबांना पण माहिती. त्यामुळं बोराडे साहेबांनी थोडंसं वरिष्ठांना थोडंसं व्यवस्थित बोललं पाहिजे. बोराडे साहेबांना कळलं पाहिजे. माझा दुसरा एक प्रश्न आहे. एकीकडे बोराडेंचं म्हणणं आहे की बाबा हाके साहेब जे आहेत ते मराठा समाजाच्या विरोधात बोलतात, त्याचबरोबर प्रकाश सोळंकेचे असतात. परंतु बोराडे म्हणाले की मला इथपर्यंत आणून सोडणारे मराठा बांधवच आहेत. नाही, मग बोराडे मराठा समाजासोबतच गेलते का त्यांनीच नेलं होतं? हे आमच्या धनगर समाजाला प्रश्न पडला नेमकं का त्यांच्याच गाडीत गेले होते, त्यांचे ड्रायव्हर होता चालवायला, मग त्यांनीच पुढे घालून नेलं होतं. हे सगळं बीड जिल्ह्यात काही लोकांना अर्ध्यातूनच वापस यावं लागलं की, कारण की ते म्हणले आमचेच धनगर समाज पुढे गेले तर, आणि काही मराठी समाजाने आम्हाला वापस पाठीमागं लावलं. ह्याकरताच आम्हाला धनगर समाज एका जागेवर त्या मनात कसाही नाही येऊ, तुम्ही अर्ध्यात लक्ष्मण हाकेला तुम्ही टीका करतात. आणि बोराडे साहेब म्हणतात की माझ्या संघ सारा धनगर समाज, इथून पुढं धनगर समाज आहे का त्यांच्यासोबत आहे का नाही ही जनता उद्याच्याला इलेक्शनला दाखवून देणार आहे. हे दाखवून दिलंय, आजच दाखवून दिलंय. हा धनगर समाज पूर्ण जे आहे हे लक्ष्मण हाके साहेबासोबत आणि गोपीचंद पडळकर साहेबासोबत राहणार आहे. बरं, इथून मागं राहिला, इथून पुढं पण त्यांच्यासोबतच राहणार आहे. हे बोराडे साहेबाचं काय आंदोलन, हे पाकिट घेऊन आंदोलन उभा केलेलं आहे त्यांनी, बाकी काही नाही. समाजासाठी काही नाही. ते काय म्हणतात मराठा समाजाने मला तिथपर्यंत नेऊन घातलं, नेऊन कशामुळे घातलं, काय केलंय हे त्यांना बी माहिती आहे आणि जनतेला धनगर बांधवांना सगळ्या माहिती आहे कशासाठी नेऊन घातलं. बरं, माझा दुसरा एक प्रश्न आहे. काल बोराडे ज्यावेळेस मुंबईकडे निघाले होते त्यावेळेस लक्ष्मण हाकेने फेसबुक लाईव्हच्या मार्फत एक म्हणलं होतं की आज जाऊ नका, आज अर्ज भरायचा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेचा असेल, शेवटची तारीख आहे. परंतु त्यांनी एक टीका केली की तुझ्या बापाला फडणवीसाला सांगायला पाहिजे होतं की आज निवडणुकीची तारीख नसायला पाहिजे होती. हाकेंवर इतक्या खालच्या भाषेत टीका केली आणि त्यानंतर काही तासातच आंदोलन आपण परत आलेले. हां, मग त्या हाके साहेबाचं म्हणणं आहे किंवा आपले लोक जे 4-2 लोक ह्याच्यात जायला पाहिजे जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये. ते मग नेमकं ह्या तोंडावर ह्यानी कशामुळं मोर्चा काढला? म्हणजे समाज भरगटलेला गेला त्याच्यामुळे की त्यांनी तिथं दिशा दाखवली. आता उद्याच्याला जर आम्हाला समज जर कुठली जागा उभा राहायचं असलं तर आमची जर समाजात फूट केली तर त्यांना ऑलरेडी फायदा होऊ शकतो ना तो. त्याच्यामुळे यांची चरित्र चालू आहे त्यांची. काही हे कुठला धनगर समाज एका कुठं फुटलेला नाही, काही नाही. हाके सरांसंग सोबत आहे का आज जवळपास 9 महिने झाले की त्यांचे कुठं गेवराई तालुका असू, तुमचं बारामती असू, कुठं असू, धनगर समाज त्यांच्या खूप संख्येने बाजूला आहे. हे भरगटला नाही, काही नाही. कुठं सोशल मीडिया असू, कुठं बी असू, आज रस्त्यावर हाके सरची गाडी जर दिसली तरी ओबीसी समाज आणि धनगर समाज रानामाळात जरी असला तरी आपण म्हणजे हाके साहेब आले की लोक की पायातली चप्पल सुद्धा ठुत नाहीत की रस्त्यावर पळत येत. हे करताय का बोराडे साहेबांनी इथून पुढं कधीही तुम्हाला सांगतो समाजाला भरगडायचं नाही. आणि जनता आहे का तुम्हाला हे इलेक्शनला काय ते दाखवून देणार आहे. हाके साहेब पडळकर साहेबावर जर खालच्या टिकेत इथून पुढं बोराडे बोलले तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ. कसं माझा दुसरा एक तुम्हाला प्रश्न आहे. काल बोराडेंनी भर आंदोलनामध्ये आझाद मैदानावर सांगितलं आता जर हाकेंचं नाव न घेता ते म्हणजे आता जर हे जर आपल्यावर काय बोलले त्यांना धनगर समाजानं उत्तर द्यायचं, तयार आहेत हाकेंना उत्तर द्यायला? ठीक आहे ना. हाके साहेब पहिलेच चळवळीतल्या माणसं, पडळकर साहेब असतील हे पण चळवळीतले माणसं आहेत. आज दीपक भाऊने ती भाषा नाही करायला पाहिजे होती, कारण तुम्ही सगळे चळवळीतले. तुमच्या पाठीमागे आज युवा आहे,